नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे रवा केक. तर मऊ आणि जाळीदार असा रवा केक घरीच कसा बनवायचा हे आपण आज बघणार आहोत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण 1 कप पिठी साखर घेतली, यात अर्धा कप दही घालायचं. हे असं छान फेटून घ्यायचं. इथे आपण दही आणि साखर असं छान एकत्र फेटून घेतलेलं आहे. यात बारीक रवा घालायचा. बारीक रवा इथे आपण 2 कप याच्यामध्ये घालणार आहोत. बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून तो पण आपण याच्यामध्ये घालू शकतो. 1/4 कप तूप घालायचं. तूप नसेल तर तेल पण आपल्याला यात घालता येईल. सनफ्लॉवर ऑइल आपण याच्यामध्ये घालू शकतो. हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं. यात मिल्क पावडर घालायची 1/4 कप. हे मिक्स करून झाल्यानंतर यात 1/4 कप मिल्क पावडर घालायची. तर खूप छान होतो. या पद्धतीने बनवल्यास हा रवा केक तर नक्की बनवून बघा. इथे आपण मिल्क पावडर घातलेली आहे 1/4 कप आणि दूध घालायचं 1 कप. परत हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं, छान फेटून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनिट आपण हे सेट होण्यासाठी साईडला ठेवणार आहोत. तर असं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. बघायला विसरू नका आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. तर इथे आपण हे असं छान फेटून घेणार आहोत. तर इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे. याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 15 ते 20 मिनिट सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर आपण यात वेलची पूड घालणार आहोत 1 टीस्पून. केशर घालायचं. आपण केशर दुधामध्ये भिजत ठेवलं होतं. हे आपल्याला इथे याच्यामध्ये घालायचं. व्हॅनिला इसेन्स 1 टीस्पून. बेकिंग सोडा 1 टीस्पून. बेकिंग पावडर 1 ते 1.5 टीस्पून. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. तर हे सगळं याच्यामध्ये घालण्याच्या आधीच आपल्याला केकच्या भांड्याला तेल किंवा तूप लावून भांडं तयार ठेवायचं आहे. म्हणजे यात सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण लगेचच त्या भांड्यामध्ये ओतायचं आहे. भांड्याला तुम्ही बटर पेपर पण लावू शकता. तर इथे आपण हे असं छान फेटून घेतलं आणि केकच्या भांड्यामध्ये आपल्याला हे ओतायचं आहे. तर याच्यासाठी आपण ओव्हन किंवा OTG 10 मिनिट प्रीहीट करून घेणार आहोत. इथे आपण केकचं भांडं घेतलं आहे. यात हे मिश्रण छान सेट करून घ्यायचं. याच्यावरती ड्रायफ्रुट्स घालायचे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स याच्यावरती घालू शकता किंवा टुटी फ्रुटी पण आपण याच्यावरती घालू शकतो. तर हे असं थोडंसं आपल्याला सेट करून घ्यायचं. इथे आपण बदामचे तुकडे याच्यावरती घालणार आहोत. आणि प्रीहीट केलेल्या OTGमध्ये आपल्याला हे 35 ते 40 मिनिट हा केक आपल्याला बेक करायचा आहे. तुम्ही हा कुकरमध्ये किंवा कढईमध्ये पण खाली मीठ घालून त्याच्यावरती ठेवून 40 मिनिट बेक करू शकता. तर इथे आपण हा OTGमध्ये 35 ते 40 मिनिट 180 डिग्रीवर बेक केलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता केक छान फुललेला आहे. तर इथे आपला हा रवा केक तयार झालेला आहे. छान असा हा रवा केक इथे तयार आहे. थोडा थंड झाला की याचे आपल्याला असे काप करून घ्यायचे. हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कापून घेऊ शकता. तर इथे आपला हा घरच्या घरीच छान असा रवा केक तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता जाळीदार असा हा रवा केक आपला इथे तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे आपला हा मऊ आणि जाळीदार असा रवा केक तयार झालेला आहे.